नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 3 जुलै 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला 2-3 गोष्टींची माहिती द्यायची आहे. आणि त्यापैकी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ॲपबाबत आहे. शेअर मार्केट मराठीचं Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ॲप आता उपलब्ध झालेलं आहे. तुम्ही जर ते अजूनही डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं असेल तर त्यासाठी लागणारी जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये पिन कमेंटमध्ये म्हणजे पहिली जी कमेंट असते त्यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही हे ॲप डाउनलोड करून अवश्य इन्स्टॉल करा. त्यानंतर आपण दुसरी माहिती महत्त्वाची मला द्यायची आहे ती म्हणजे लाईव्ह मार्केट सेशन बाबत. उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक 3 जुलै 2025 रोजीचं जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समधील सदस्यांसाठी असेल. प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समधील सदस्यांसाठी दररोज लाईव्ह सेशन असतं आणि इतर सदस्यांसाठी म्हणजेच आपल्याला शुक्रवार दिनांक 4 जुलै 2025 रोजीचं जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे सर्वांसाठी असणार आहे. सर्वांसाठी जी लाईव्ह मार्केट सेशन असतात हे आठवड्यातून 3 दिवस असतात, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. ह्याच्यासाठी कुठलाही क्रायटेरिया नाही. सर्व सदस्य ही सेशन अटेंड करू शकतात. यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही लाईव्ह मार्केट सेशन घेत असतो. सेशन सकाळी 9 वाजता सुरू होतं. याच्या ज्या लिंक आहेत त्या आपण आपल्या जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये शेअर करतो. व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपवर आपण शेअर करतो. आणि त्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. जर तुम्ही अजूनही ग्रुप जॉईन केले नसतील तर अवश्य करा. त्यानंतर मला तिसरी महत्त्वाची माहिती द्यायची आहे ती म्हणजे ॲस्ट्रो मार्केट अपडेट बाबत. आपल्या सर्वांनाच कदाचित माहीत असेल, काही जण नवीन असतील तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण फेब्रुवारी 2025 पासून आपल्या यूट्यूब चॅनलवर ॲस्ट्रो मार्केट अपडेट उपलब्ध करून देत आहोत. यामध्ये आपण काय काय माहिती देत असतो, काय काय अपडेट देत असतो, तर रिव्हर्सल आणि टार्गेट झोनची माहिती आपण सुरुवातीच्या काळात सर्व सदस्यांना 2 महिने फ्री ऑफ कॉस्ट दिली होती. 14 फेब्रुवारी ते 14 एप्रिल या काळात आपण ती सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना दिली, पेड कोर्सच्या सदस्यांना दिली. असं करत जवळजवळ 3 महिने, 3.5 महिने आपण हे रिव्हर्सल आणि टार्गेट झोन सगळ्यांना देत होतो. आणि ह्या 3-3.5 महिन्यामध्ये केवळ 3 वेळा असं झालं की आपण सांगितलंय त्या एरियामधनं रिव्हर्सल होऊन टार्गेट आलं नाही. बाकी प्रत्येक वेळेला आपल्याला टार्गेट आलंय. म्हणजे साधारणपणे महिन्यातनं एखादी घटना अशी घडत होती की ज्या वेळेला आपल्याला टार्गेट आलं नाही. ओके. तर अर्थात ही चूक केवळ माझी असू शकते कारण सिस्टीम नेहमी काम करते, माणसं चुका करतात. तर त्यामुळे माझ्याकडूनच काहीतरी चूक होऊ शकते. पण मला सांगायचं त्याचा उद्देश असा आहे की 90 ते 95% ॲक्युरसी असणारी ही सिस्टीम आहे जी आपण रिव्हर्सल आणि टार्गेट झोनच्या निमित्तानं देत असतो. सध्या सुद्धा अनेक सदस्य त्या पेड सर्व्हिस, आता ती पेड सर्व्हिस झाली आणि त्याचा फायदा घेत आहेत. 100 पेक्षा जास्त सदस्य त्या सर्व्हिसचा फायदा घेत आहेत आणि त्या सर्व सदस्यांना अगदी आजपर्यंत दिलेली टार्गेट सुद्धा पूर्ण झालेली आहेत. ओके. तर त्यानंतर हे झालं रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन. त्यानंतर मेजर ट्रेंड रिव्हर्सल. मेजर ट्रेंड रिव्हर्सल अनेक फेब्रुवारी महिन्यापासून अनेक वेळा सांगत होतो. आजच मी तुम्हाला आताच थोड्या वेळात आणखीन आत्ताची रिसेंट 2 उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे. जे नियमित सदस्य आहेत त्यांना आता ती माहिती देखील आहेत. त्यानंतर कुठे मोठ्या मूव्हमेंट होऊ शकतात ते देखील मी अनेक वेळा सांगितलंय आणि जितक्या वेळा सांगितलंय तितक्या वेळेला आपल्याला त्या आत्तापर्यंत मागच्या 5 महिन्यामध्ये बरोबर आलेल्या आहेत. त्यानंतर इंट्राडे रिव्हर्सलच्या वेळा आपण देतो. त्या सुद्धा जवळजवळ 90% ते 95% आपल्याला ॲक्युरेट असतात. निफ्टीमध्ये वीकली सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या लेवल देतो. त्या लेवलला इतक्या वेळेला मार्केट रिस्पेक्ट करतं ते तुम्ही त्याचा अनुभव दरवेळेला घेतलेला आहे. तर अशा अनेक प्रकारची माहिती आपण ॲस्ट्रोच्या साहाय्यानं देत असतो. आणि हीच आता आपल्याला रिसेंट 2 उदाहरणं मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर आत्ता अगदी 25 जून 2025 ला 25 जून 2025 रोजी अमावस्या होती आणि त्यावेळेला अशी काही ग्रहस्थिती बनत होती आणि त्यामुळे मी सांगितलं होतं की एक मोठी मूव्हमेंट आपल्याला
बघायला मिळणार. तुम्ही बघू शकता आणि हे मी मागच्या 2-3 व्हिडिओत कंटिन्युअसली सांगतोय की 24 तारखेला 25,000च्या जवळपास लो बनला होता आणि तिथून 25,650 पेक्षा जास्त आपल्याला मार्केटमध्ये तेजी झालेली बघायला मिळाली. म्हणजे 25 जून पासून 30 जून पर्यंत आपल्याला ह्या 5-6 दिवसामध्ये जवळजवळ 650 पॉईंटची तेजी निफ्टीमध्ये बघायला मिळाली आणि हे आपण आधीच ग्रुपमध्ये सर्वांना आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये आपण सांगितलेलंच होतं. त्याबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील ही माहिती दिलेली होती आणि ते अपडेट अतिशय परफेक्ट आपल्याला झालेलं बघायला मिळालं आणि त्याच्या लगेचच पुढचं अपडेट दिलं होतं. 30 जून ते 2 जुलै हा कालखंड महत्वाचा असणार आहे आणि इथे सुद्धा एक मोठी मुवमेंट होणार आहे. आता लक्षात घ्या, 25 जूनला जी मुवमेंट चालू झाली ती 30 जून पर्यंत तेजी होत होती आणि बरोबर 30 जूनला रिव्हर्सल स्टार्ट झालं आणि ते आज 2 जुलै पर्यंत आपण साधारण 300 पॉइंट टॉप पासून निफ्टीमध्ये खाली आलेले आहोत. म्हणजे दोन्ही दिशांची जी मुवमेंट आहे ती मी तुम्हाला आधीच सांगितलेली होती आणि वेल इन ॲडव्हान्स सांगितलेली होती. असं नाही की होऊन गेल्यानंतर सांगितलं होतं. प्रत्येक वेळेला तुम्हाला ती माहिती आधी सांगितलेली होती. अर्थात सगळीच गोष्ट मी काही दैनंदिन विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये सांगत नाही. आपण जेव्हा सर्वांसाठी जे लाईव्ह मार्केट सेशन असतं त्याच्यामध्ये लाईव्ह मार्केटमध्ये ह्यातल्या ॲस्ट्रो मार्केट अपडेट्स आपण देत असतो. तर एवढं सगळं झाल्यावर सुद्धा बऱ्याच जणांचा कदाचित ॲस्ट्रोवर कदाचित विश्वास नसेल, बसत नसेल, तर हरकत नाही. मला त्याच्याविषयी अजिबात वाईट वाटत नाही. याचं कारण असं आहे की मार्केटमध्ये सगळ्यांचा जर एकाच गोष्टीवर, एकाच सिस्टीमवर विश्वास बसला तर मार्केट चालणारच नाही. म्हणजे आता तेजी होईल का मंदी होईल याबाबत सुद्धा मार्केटमध्ये दोन मतं असतात, म्हणून तर मार्केट चालतं. सगळ्यांनाच जर वाटायला लागलं की मार्केटमध्ये तेजीच होणार आहे, तर सगळेजण बायच करायची ऑर्डर देतील, कोणी सेलच करणार नाही आणि कोणी सेलच केलं नाही तर बायच्या ऑर्डर कशा फुलफिल होणार. तर त्यामुळे मार्केटमध्ये असे दोन मतप्रवाह असणं केव्हाही चांगलं असतं, बरोबर. तर त्यामुळे माझं अजिबात असं म्हणणं नाही की सगळ्यांनी 100% हे शिकून घ्यावं आणि याला फॉलो करावं, कारण तसं झालं तर मार्केट चालणारच नाही आणि तसं होणारही नाही. त्यामुळे तुमच्या मनात जर काही शंका येत असतील तर नक्की ओळखा, ही सिस्टीमच अशी बनलेली आहे, सगळं जगच असं बनलेलं आहे की दोन मतप्रवाह प्रत्येक ठिकाणी कमीत कमी नेहमीच राहणार आहेत आणि तसे आहेत, म्हणूनच आपल्याला हे सर्व जग सुरळीत चाललेलं आहे. तर मला सांगायचा उद्देश एवढाच होता की 5 महिने आता त्याला पूर्ण झालेत आणि 5 महिन्यामध्ये ॲस्ट्रो मार्केट अपडेटचं आपण जर रिपोर्ट कार्ड काढायचं ठरवलं तर जवळजवळ 90 to 95% आपल्याला ॲक्युरसीनं आपण सर्व गोष्टी आधीच हे केलेल्या आहेत, त्यांचं प्रिडिक्शन केलेलं आहे आणि त्यानुसार मार्केटमध्ये त्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर जर तुमच्यापैकी काही सदस्य असे असतील की ज्यांना ह्या गोष्टींचा आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना, आपल्या फ्रेंड सर्कलला जर ह्याची माहिती द्यायची असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला त्यांना सबस्क्राईब करायला सांगू शकता. तर हे झालं आपल्याला ॲस्ट्रो मार्केट अपडेट विषयी. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी मी डायरेक्टली तुम्हाला घेऊन जातोय ते म्हणजे चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. मी तुम्हाला इथे जी लेवल्स दाखवतोय या सर्व लेवल्स मी तुम्हाला आधीच दाखवलेल्या होत्या. त्यापैकी 4 लेवल जे आहेत, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, या 4 लेवल मी तुम्हाला मागचे 2 दिवस दाखवतोय, बरोबर. म्हणजे ही कालपासून दाखवतोय, ह्या आधीपासून दाखवतोय आणि ही लेवल जी आहे आणि ही लेवल जी आहे ही तुम्हाला पण माहिती आहे. मी आज लाईव्ह मार्केट सेशन मध्ये त्या ड्रॉ केल्या होत्या. त्याचं कारण असं होतं, आपण थोडंसं मागं जाऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. साधारणपणे 25,600 ला रेजिस्टन्स आहे. पहिल्यांदा तो तुम्हाला इथे 30 तारखेला फेस करताना दुपारच्या वेळेला सकाळच्या वेळेला बघायला मिळाला. त्यानंतर 30 तारखेला दुपारच्या वेळेला पण इथे रेजिस्टन्स फेस झाला. त्यानंतर 1 जुलैला पण सकाळी या आसपास रेजिस्टन्स फेस झाला आणि आज सुद्धा ओपन झाल्यावर ही लेवल ब्रेक होते की काय असं वाटत होतं. मी त्याच वेळेला सांगितलं हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, कदाचित ब्रेक होईल सुद्धा, पण नाही झाला तर खाली येऊ शकतं. खाली कुठपर्यंत येऊ शकतं या सर्व गोष्टी मी लाईव्ह सेशन मध्ये सांगितलेल्या होत्या. आणि तुम्ही जर ते बघितलं असेल, आज अनेक जणांनी मला मेसेज करून सांगितलंय की सर खूप चांगला प्रॉफिट झाला, तर मी कुठलाही ट्रेड देत नाही.
बरोबर. मी तुम्हाला कुठलाही ट्रेड घ्या म्हणून सांगत नाही. माझं फक्त सांगणं एवढंच असतं, की विश्लेषण कसं करायचं असतं हे शिका. विश्लेषणाला मी तुम्हाला इथे शिकवत असतो आणि त्याची माहिती देत असतो. तर त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, की खूप मोठं सेलिंग झालं. प्रत्येक लेव्हलला कशाप्रकारे रिस्पेक्ट झालाय आपण दिलेल्या, हे सर्व मी तुम्हाला आजच्या लाईव्ह सेशनमध्ये दाखवलेलं आहे विथ प्रूफ. बरोबर. अगदी ह्या लेव्हलला सुद्धा ह्या लेव्हलचा रिस्पेक्ट तर तुम्ही बघू शकता. जेव्हा इथून खाली आलं त्यावेळेला आपण काय होत होतं, आपलं सेशन संपत आलेलं होतं. त्यामुळे मी सांगितलं होतं, की ही खालची लेव्हल लक्षात घ्या आणि इथे काय होऊ शकतं, इथे आल्यानंतर आपल्याला थोडंसं एकदा रिव्हर्सल जाऊ शकतं आणि त्यामुळे परत खाली जाणार. पण थोडा वेळ आपल्याला असं होईल, की थोडंसं बाउन्स येईल. तर त्यावेळेला सावध राहा आणि त्याच पद्धतीनं तुम्ही इथे बघू शकता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 जवळ-जवळ 2 तास मार्केट ह्या लेव्हलला आपल्याला रिस्पेक्ट करत राहिलं आणि 2 तासानंतर मग ब्रेकडाऊन दिला आणि मग मोठी मुवमेंट घेतली. बरोबर. जाणार खालीच होतं, पण ती 2 तास तिथे त्या लेवलला रिस्पेक्ट देत राहिलं आणि मग खाली गेलं. या सर्व गोष्टी मी सांगितलेल्या होत्या. आपले जे रिव्हर्सल झोन आणि ट्रेंड झोनचे सदस्य आहेत, तर 100 पेक्षा जास्त सदस्य आहेत ज्यांनी ती पेड सर्व्हिस घेतलेली आहे. तर त्या सर्व सदस्यांना हे खालची टार्गेट्स मी 2 दिवसापूर्वी म्हणजे 30 तारखेलाच दिलेली होती. बरोबर. आणि आज ती आलेली आपल्याला बघायला मिळत आहेत. तर ह्या पद्धतीनं आपल्या लक्षात येईल की मार्केट खालच्या दिशेनं आलेलं आहे. हे झालं आज कशा पद्धतीनं खाली आलं. आता उद्या काय होऊ शकतं, तर त्याच्यासाठी आपण काय करूया, आता ह्या लेवलचं फारसं महत्व नाहीये, ही लेवल काढून टाकूया. त्यानंतर आपल्याला ही लेवल सुद्धा मी काढून टाकतो. ओके. तर आता आपल्याला काय करायचंय, मला खालच्या बाजूला 2 लेवल मार्क करायचे आहेत. तर ते मी इथे 25,400 ची एक लेवल घेतो. 25,400 ची नाही घेत, ही 500 ची 500 लाच राहू दे. ही जी लेवल आहे, ही आपण घेऊया 25,400 ला. 25,400 च्या लेवलला एक महत्व आहे. त्यानंतर ही लेवल घेऊया आपण 25,425 ला. ओके. आणि ही जी लेवल आहे ही 25,500 च्या आसपास आहे आणि ही लेवल जी 25,525 ची आहे, ही थोडीशी आता मी काय करतो, वर घेतो. 25,560 ची लेवल घेऊया आपण. ओके. आता मी इथे काय केलंय तुम्हाला सांगतो. मी इथे 4 लेवल तुम्हाला काढून दिल्यात. हा जो खालचा एरिया आहे हा सपोर्ट झोन आहे. ओके. हा जो आहे हा सपोर्ट झोन आहे. वरचा जो आहे हा रेजिस्टन्स झोन आहे. बरोबर. काय होऊ शकतं, आता ते आपण बघूया. उद्या काय होऊ शकतं, जास्त डिटेलमध्ये उद्या आपण लाईव्ह सेशन मध्ये बघणार आहोत. पण उद्याचं लाईव्ह सेशन फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी आहे, म्हणून थोडंसं डिटेल सांगतोय. उद्या कदाचित फ्लॅट ओपन होऊ शकतं. फ्लॅट ओपन झाल्यावर थोडंसं वर जाऊ शकतं. 25,500 च्या दिशेनं जाऊ शकतं. ह्याला टच करून रिव्हर्सल येईल, मला माहित नाही, पण ह्या दिशेनं जाऊ शकतं. जर समजा आणखीन वर जाणार असेल तर आणखीन थोडंसं वर जाऊन रिव्हर्स येऊ शकतं, तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. आणखीन थोडंसं वर जाऊन रिव्हर्स आलं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत जाऊन रिव्हर्स आलं ह्या वरच्या लेवलला टच करून तरी चालेल. आणि शेवटचा पर्याय असा असेल की ह्या लेवलच्याही थोडंसं वर जाऊन आपल्याला इथून खाली येईल. ह्यापैकी कुठली तरी एक शंका आहे आपल्याला. बरोबर, की असं काहीतरी होऊ शकतं. तुम्ही म्हणाल सर आता एवढ्या शंका सांगितल्या ह्यापैकी काहीतरी एक होणारच. बरोबर. पण इथून वर जाऊ शकतं, आणखीन थोडंसं वर जाऊ शकतं आणि त्यानंतर रिव्हर्सल होऊ शकतं. इतकं मी तुम्हाला क्लॅरिटीनं सांगतोय. वरून खाली येताना आपल्याला जिथून कुठून येईल, म्हणजे समजा आपण असं समजूया की इथे जाऊन खाली यायला लागलं, तर तुम्हाला ह्या ठिकाणी ना काहीतरी चांगल्यापैकी इंडिकेशन देईल. म्हणजे बिअरिश काहीतरी इथे पॅटर्न दिसेल. एम पॅटर्न असेल, एन पॅटर्न असेल, त्यानंतर बिअरिश एनगल्फिंग असेल, इनसाइड बार असेल, शूटिंग स्टार असेल, काहीतरी तुम्हाला इथे पॅटर्न दिसणार आणि त्यानंतर सेलिंग येणार. आणि हे सेलिंग कुठपर्यंत येऊ शकतं, ह्या लेवल पर्यंत येऊ शकतं, ह्या लेवल पर्यंत येऊ शकतं. मात्र जेव्हा ह्या लेवल पासून खाली जाईल त्यानंतर आणखीन मोठं सेलिंग होऊ शकतं. तर ह्या पद्धतीनं आपल्याला वाटतंय, म्हणजे मी एकदम तुम्हाला आयडियल सांगितलंय. असंच होईल असं नाही. कदाचित काय होईल, इथे ओपन झालंय म्हणजे क्लोजिंग कुठे झालंय, क्लोजिंग झालंय साधारणपणे 25,453 च्या आसपास, म्हणजे थोडंसं वर झालंय. कदाचित काय आहे इथूनच ओपन होऊन खाली जाईल, असं पण होऊ शकतं. बरोबर. पण जास्त शक्यता काय आहे, जास्त शक्यता आहे थोडंसं वर जाईल. आता हे वर का जाणार थोडंसं,
आता हे बघा, आज जर मार्केटला एवढं सेलिंग करायचंच होतं, तर मग इतक्या वर ओपन का झालं आणि इतक्या वर का गेलं, कालचा हाय का ब्रेक केला? याचं कारण असं असतं की अनेकांना इथे ट्रॅप करायचं असतं. आपल्याला काय दिसतं, इथं कालचा हाय ब्रेक झालाय, अनेक जण इथे ट्रॅप झाले. खूप वेळ तुम्ही बघितलं तर 25,600च्या आसपास सारखं वर जात होते तर खाली येत होतं. अनेकांना वाटलं असेल, अरे इतके वेळा वर जातंय, ब्रेकआउटच येऊन वर जाईल. मी 2 दिवसापूर्वीच खालची टार्गेट देऊन ठेवली होती. ते सगळे सदस्य धास्तीत असतील की काय होईल म्हणून. पण प्रत्यक्षात काय झालं, प्रत्यक्षात 5-1 मिनिटं इथे वर राहिल्यानंतर, बऱ्याच जणांना ट्रॅप केल्यानंतर मग मार्केट खाली आलं. तसं उद्या, आज ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलेलं आहे आणि ज्यांनी ट्रेड होल्ड केलेत, त्यांना उद्या अडकवण्यासाठी थोडासा वर जाऊ शकतं, असं त्याच्या मागचं मार्केटचं लॉजिक आहे. आणि त्यानंतर रिव्हर्सल येऊ शकतं. ते सगळ्या लोकांना, म्हणजे जे आपल्याला इथे हे होतील, पॅनिक होतील, त्या सर्व पॅनिक झालेल्या लोकांना आपले लॉस बुक करायला लावून मग मार्केट खाली येऊ शकतं. आणि खाली येताना ही लेवल येऊ शकते, ही लेवल येऊ शकते. आणि ते जर ब्रेक झाल्या, म्हणजे पहिलं टार्गेट आपल्याला ह्या लेवलच्या आसपास असणार, बरोबर. आता इथून अंतर मोठं आहे, मग अशा वेळेला आपण काय करायचं, याचं 3 किंवा 4 भागात रूपांतर करायचं, बरोबर. 3 भागात केलं तर 25,475 पहिलं टार्गेट असेल, 25,450 दुसरं असेल आणि 25,425 तिसरं असेल. या पद्धतीनं आपण 3 भागात रूपांतर करू शकतो. आणि इथे आलं, ही लेवल ब्रेक झाली तर ह्या लेवलला, ही लेवल ब्रेक झाली तर मग आणखीन खाली जाऊ शकतं. अशा प्रकारचं विश्लेषण आपल्याला उद्यासाठी दिसतंय. जर काही उद्या बदल असेल तर तो तुम्हाला लाईव्ह मार्केट सेशनमध्ये सांगण्यात येईल, बरोबर. मार्केट ओपन व्हायच्या आधीच सांगण्यात येईल. पण आत्ताचं जे काही चित्र दिसतंय, तर त्यानुसार अशा प्रकारचं विश्लेषण आपल्याला दिसतंय. तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण. आता आपण काय करूया, पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या. बँक निफ्टीमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं खालची आपली चारही टार्गेट आलेली आहेत. आता उद्या काय होऊ शकतं, उद्यासाठी मी तुम्हाला इथे 2 लेवल काढले आहेत. 57,225 ची लेवल काढली आणि 57,450 ची लेवल काढली आहे. हा रिव्हर्सल झोन असेल किंवा हा रेजिस्टन्स झोन असेल, असं लक्षात घ्या. काय होईल, किंमत वर जाण्याची शक्यता आहे. आणि मग वर जसं सांगितलं तसं कुठनं तरी खाली येऊ शकते. खाली येतानाची काय टार्गेट असतील ती उद्या लाईव्ह सेशन मध्ये सांगेन, कारण कुठून खाली येतंय, कधी खाली येतंय, आधी वर जातंय का, ह्या सर्व गोष्टी बघायला लागतील ना, मग मला सांगता येईल की कुठपर्यंत खाली येऊ शकतं. पण आत्ताचं विश्लेषण तुम्हाला मी असं सांगू शकतो की थोडंसं वर जाऊ शकतं आणि मग खाली येऊ शकतं. खाली येताना आपण ह्या लेवल पर्यंत पुन्हा खाली येऊ शकतो. तर अशा प्रकारची आपल्याला बँक निफ्टीमध्ये स्थिती दिसतीये. त्यानंतर जर आपण सेन्सेक्स बघायला गेलो, तर सेन्सेक्स मध्ये सुद्धा तुम्हाला वरच्या बाजूला इथे सांगितलं होतं बघा, की हा रेजिस्टन्स झोन आहे, हा झोन जो आहे हा रेजिस्टन्स झोन आहे. याचं कारण तुम्हाला ही लेवल मी काढून दाखवलेली होती, ही लेवल, आणि हे कालच्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं. आज काय झालं बघा, गॅप अप ओपन झालं, वर जायचा प्रयत्न झाला, या दोन्ही लेवल ब्रेक करायचा प्रयत्न झाला, पण तो फेल झाला, खाली आलं आणि क्लोजिंग दिलं. पहिली छोटीशी शूटिंग स्टार ग्रीन कॅन्डल बनली. त्यानंतर मग सेलिंग आलं परत ह्या लेवल, आता ही लेवल मी आज दिली आहे, तर इथे आल्यावर हे झालं, परत खाली गेलं, परत साधारण थोडंसं डब्ल्यू बनून इथे आलंय. आता उद्यासाठी काय आहे, तर उद्यासाठी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की उद्यासाठी ह्या 2 लेवल आता आपल्याला गरज नाहीये. ह्या 2 लेवल ज्या आहेत, ओके, तर त्या लेवल मी काढून टाकतोय. ह्या 2 लेवलची आपल्याला काही गरज नाही. आपल्याला आता ह्या 2 लेवलवर लक्ष ठेवायचं आहे. काय होऊ शकतं, इथून किंमत ह्या लेवल पर्यंत येऊन मग खाली येऊ शकते. आता निफ्टीमध्ये सांगितलं तसं इथून पण येऊ शकते, इथून पण येऊ शकते आणि वरनं येऊ शकते, ह्या लेवलला टच करून येऊ शकते आणि ह्या लेवलला वर क्रॉस करून येऊ शकते. आपल्याला खाली येण्याची शक्यता आहे आणि खाली येताना आपण पुन्हा या लेवल पर्यंत खाली येऊ शकतो. अशा प्रकारचं चित्र येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळू शकतं. तर हे झालं तिन्ही इंडेक्स मधलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागाकडे आलोय आणि जाता जाता नवीन सदस्यांसाठी मला 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झाल्यामुळे सर्व डिटेलमध्ये सांगणार नाही. एवढंच सांगतो, तुम्ही जर नवीन सदस्य असाल तर आपले व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक ग्रुप आहेत, जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे.
ॲप डाउनलोड करा. तुमचा जर अँड्रॉइड फोन असेल तर अँड्रॉइडचा ॲप डाउनलोड करा. आयफोन असेल तर iOSचा ॲप डाउनलोड करा. सर्व लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. शेअर मार्केट मराठी प्लॅटफॉर्मवर 3 लेवलमध्ये शेअर मार्केटचं शिक्षण दिलं जातं. तुम्हाला जर फ्री कोर्स ही त्यातली पहिली लेवल आहे. फ्री कोर्सबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा 2च शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा. फ्री कोर्सची सर्व माहिती सांगितली जाते. प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा. प्रीमियम ग्रुपची माहिती सांगितली जाते. पेड कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा 2च शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा. पेड कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाते. आपण आता जी ॲस्ट्रो अपडेट देतोय ती तुम्हाला सुद्धा जर शिकायची असतील तर एक मेगा कोर्स आपण आता लॉन्च केलाय, ज्यामध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिकल ॲनालिसिस या 4 शास्त्रांच्या सहाय्यानं मार्केटचं विश्लेषण कसं करायचं असतं आणि ते कसं ॲक्युरेटली करता येतं हे आपण शिकवणार आहोत. तुम्हाला त्या कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असं त्याचं नाव दिलं. ह्या प्रत्येकातलं पहिलं अक्षर घेऊन आपण या कोर्सचं नाव बनवलेलं आहे. बरोबर, टेक्निकल ॲनालिसिस कोर्स. बरोबर. तर आत्मा कोर्स असं त्याचं नाव आहे. ह्याची माहिती घ्यायची असेल तर आत्मा कोर्स असे 2च शब्द टाईप करा आणि इथे दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप मेसेजनी संपर्क साधा. तर हे झालं आजच्या व्हिडिओविषयी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करत जा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील, सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये टाईप करून अवश्य कळवा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.